नमस्कार, मी बाळू चौधरी. बीच भारत भ्रमंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज जवळजवळ 8:30 वाजलेले आहेत आणि ही शेकोटी आहे आणि ह्या शेकोटीवरच्या गप्पा आमचे हे भुसारे बाबा आहेत, भुसारे मामा आहेत, यांच्याकडून काही जुन्या काळातील मौखिक कथा म्हणजे त्या लिखित नाहीत आणि त्या मौखिक कथा कशा प्रकारे आपण ऐकतोय. शेकोटीजवळ बसल्यानंतर आजूबाजूच्या महिला मंडळ, पुरुष मंडळ ह्या कथा ऐकत असतात. तर भुसारे बाबा, नमस्कार. नमस्कार. आज नेमकी आपल्याला शेकोटीजवळ कोणती गोष्ट सांगणार आहात तुम्ही? आज मी गोपीचंद राजाची गोष्ट सांग. गोपीचंद राजा कुठला होता तो? तो गौड बंगालमध्ये धवलपूर नगरचा. धवलपूर नगर, बरोबर. तर त्यांची गोष्ट तुम्ही सांगणार आहात? हो. ही कुठं वाचली होती का तुम्ही? नाही ना, वाचली नाही, फक्त मौखिक म्हणजे ऐकीव. त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलेली आणि तीच कथा आज आपल्याला हे भुसारे बाबा सांगतायत. करा सुरुवात. तर धवलपूर नगर, त्या नगरामध्ये गोपीचंदाचे वडील लोकचंद, मैनावती आणि त्यांना एक पुत्र आणि मुलगी होती. तर मुलाचं नाव गोपीचंद आणि मुलीचं नाव चंपावती या नावाने होती. चंपावती. परंतु त्यांचं राज्य म्हणजे असं अलोट संपत्ती होती. त्या लोकचंदाचे 10,000 घोडे होते, 5,000 हत्ती होते आणि सैन्य भरपूर होतं. तो लोकचंद महान न्यायी, प्रजेचा दयाळू आणि गरिबाचा वाली असं प्रजाचं तो पालन करत होता. त्यांचा सर्व राहण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, साफसफाई ह्या पद्धतीने त्याने सगळीकडे माणसं नेमून आणायची व्यवस्थित ते राज्य पाहत होता. एकदम म्हणजे कुठल्याच गोष्टीची अडचण नव्हती, कमतरता नव्हती. हा. आणि त्यामुळे 10,000 हत्ती, 5,000 घोडे आणि ते घोड्याची देखरेख करण्यासाठी, कारण दररोज त्यांची तपासणी करायची. कोणता घोडा दाण खातो का, बसतो कसा, याचे देखभालीसाठी 100 म्हणजे अश्वपारखी होते. जवळजवळ 200 लोक हत्तीची सेवा करणार होते. माहूत अश्वपारखी म्हणजे घोड्यांची पारख करणारे, त्यांची सेवा करणारे, त्यांना खरारा करणारे, दाना गोटा करणारे, दाना पाणी, वैरण, त्याच पद्धतीत हत्तींची सेवा करणारे 100 होते माहूत. त्यांना ते बसतात कसे, खातात कसे, उठतात कसे आणि थोडासा आजार किंवा फरक खाण्यामध्ये झाले तर लगेच त्याच्यावर औषध उपचार करायचे. ह्या पद्धतीने त्यांचं राज्य होतं. आणि त्या धवलपूर नगरामध्ये पुरातन काळापासून एक त्या शहराच्या बाहेर जवळजवळ 2 फार्लंगवर जालंधर नाथांचा एक मठ होता. त्या मठामध्ये त्या जालंधर नाथाला प्रत्येक महिन्याला लोकचंद हा त्याला पूजेसाठी किंवा खर्चासाठी 500-1000 रुपये प्रत्येक महिन्याला देवाला अर्पण करायचा. ह्या पद्धतीत त्यांनी ते राज्य चालवल्यानंतर जवळजवळ त्या चंपावतीचं वय 20-21 वर्ष झालं. म्हणजे तरुण झाली. आणि गोपीचंद हा
25 वर्षाचा, परंतु तो राजाचा मुलगा असल्यामुळे तो कुठेही गेला का तिकून एक बायको आणायची. हा, राजा असल्यामुळे तो राजा असल्यामुळे बरोबर. त्याला प्रजा सहज मुली द्यायची. हा. आणि परंतु जी देखाणू असेल, होतकरू असेल, सुंदर असेल, सुलक्षणी असेल अशी पाहून त्याने तर त्याच्या बायका किती 1200 त्यांनी राणे केलं. 1200. 1200 अरे बापरे. आणि 1600 त्याच्या दासी होत्या. दाशी होत्या. हा, हो. म्हणजे सेवा चाकरीसाठी. हो. आणि त्या 1200 राण्यांची कपडे धुणं वगैरे, हा, ते झाड सगळं लोट, सगळं 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 स्वच्छता, सगळी पाणी भरणं हे काम त्या दासींकडे होतं. फुलाच्या माळी त्यांना त्यांच्या डोक्या विचारणं, तेल पाणी लावणं, ह्या पद्धतीने त्यांचं काम चालू होतं. त्याच्यानंतर चंपावती ही एकदम तरुण झाल्यामुळे तिला आता वर पाहायला पाहिजे. वर म्हणजे नवरदेव. नवरदेव. त्याच्यानंतर अचानक एक दिवस मगध देशाचा राजा, मगध देशाचा राजा. हा, मगध देशाचा राजा विसरले. चंद्रकिरण. हा, चंद्रकिरण हा सुद्धा रूपवान होता. तोही राजा होता. सुंदर होता, देखणा संपत्ती पुरुष अलोट होता. होती. आणि त्यामुळे तो फिरत 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 या धवलपूर नगरामध्ये आला. तेव्हा लोक चंदाकडे आल्यानंतर त्यांची राम राम क्या सलाम क्या झाल्या, बैठक झाली. बसल्यानंतर चहा पान आणि त्याच्याही बरोबर जवळजवळ 5-50 सैन्य त्याच्या बरोबर होतं. राजाच होता. हा, राजाच होता तो. त्याच्यामुळे त्याच्या बरोबर सैन्य राहणार. मग त्यामुळे दूध पिणाऱ्याला दूध, कॉफी पिणाऱ्याला कॉफी, चहा पिणाऱ्याला चहा, असं सर्व काही व्यवस्था त्यांची झाली. आणि तो रूपवान असल्यामुळे यांची चंपावती सुद्धा अति सुंदर होती. आणि दोन्यांच्या रूपाला अनुरूप जुळलं. मग त्यांनी विचारलं, तुम्ही कुठून आलं? हे लोकचंद राजाने विचारलं. तर मी मगध देशाचा राजा, एक सोयरीक पाहिजे म्हणजे नवरी पाहिजे, आणि त्याच्यासाठी मी फिरत 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 आलो. हां. आणि मग त्यांचं रूपाला अनुरूप जडलं. आणि ह्या लोकचंदालाही वाटली आपली मुलगी उपवर झालेली आहे आणि तिच्याही एकाचं 2 हात करून चांगलं राजा मिळाला ना, मग दियाला कुठली हरकत नाही. म्हणजे तिच्या वडिलांना वाटलं चांगला पुरुष आहे, मस्तपैकी सगळ्यांचं जमेल आणि आपण मोकळे हो. मोकळे हो. हां. त्याच्यानंतर मग त्यांचं पाहणं वगैरे झालं. मुलीने पाहिलं आणि यांनी पाहिलं, तर दोन्यांची विचारपूस केली, हरकत नाही. आणि ते जमलं. राजाची मुलगी आहे तेव्हा राज आज्ञेच्या पुढे ती न जाणारी अशी मुलगी होती. ते होते रवाना झाले आणि त्याच्यानंतर लग्नाची तारीख वगैरे सर्व काही ठरलं. आणि मग लोकचंद हा मुलीच्या लग्नासाठी त्यांचे बस्ते वगैरे झाले. तारीख ठरली निश्चित. हां. कारण हळदी झाल्यानंतर तिकून नवऱ्याची वरात येणार. पण दोन्ही राजे अफाट संपत्तीवाले असल्यामुळे, शक्तिशाली आणि संपत्तीवाले, त्याच्यामुळे त्यांना काहीच आठवलं नाही. कारण इकडच्या लोकचंदनी जवळजवळ म्हणजे असं की किराणा माल काय लागेल, भाजीपाला सर्व काही खरेदी केला. आणि ठरलेल्या तारखेला हळदी लागल्या. आणि त्याच्यानंतर तिकून
चंद्रसरची वरात यायला लागली. वाजत गाजत हा, एकदम वाजत गाजत ती वरात म्हणजे काय, राजाची. राजाची ती. आणि त्याच्यामुळे किती घोडे, किती हत्ती, किती गाड्या आणि जवळजवळ ते 10-15 हजार तिकून ते वराड आलं. आलं. हा. आल्यानंतर इकडे सकाळपासून स्वयंपाकाला सुरुवात केली. भाजीपाला, बटाटे, वांगी, टमाटे, त्याच्यानंतर गोडधोड पदार्थ. हा, गोडधोड पदार्थ म्हणजे गोड मिरची, खारी मिरची, तिखट मिरची, त्याच्यानंतर कोबी, फ्लावर आणि त्याच्यानंतर गोडधोड पदार्थाला मिष्टान्न. हां, जिलबी काढली, बर्फी काढली, त्याच्यानंतर लाडू बनवले, त्याच्यानंतर पापड, उडदाचे पापड आणि मुगाचे पापड, लोणचे, निंबाचे लोणचे बनवले, अनेक प्रकारची लोणचं, गाजराचा हलवा, सर्व काही असा पदार्थ गोडधोड तेलात तुपात तळून आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. जवळजवळ 6 वाजले आणि राजाची वरात वाजत गाजत आली. मंडपात आली. हा, मंडपाजवळ आली तर इकडचे लोकचंदाने, कारण नगारे, नौबत आणि अनेक प्रकारचे तुतारे वाद्य, वगैरे, हा. तुतारे, त्याच्यानंतर बँड, नाना प्रकारचे बँड, सगळा गाजा वाजा, ढोल ताशे वगैरे सगळं राजाच होता तो. त्याच्यानंतर मोठ्या डौलात वरात आली. वरात आल्यानंतर कारण खाली अंथरायला जाजम टाकले, जाजमवर बसले आणि ज्यांना आपले पाणी पाणी पियाचं त्यांना थंड पाणी, गोड पाणी, लिंबू सरबत पाणी, अनेक प्रकारचे त्यांना पाणी दिलं. शांत बसले. ब्राह्मण बोलवला. ब्राह्मणांनी विधी करून आणि स्टेजवर गेले आणि त्यावेळेस लाईटची व्यवस्था लोकशाहीने इतकी केली. निळे, पिवळे, ढवळे, सफेद, गुलाबी अशा प्रकारच्या लाईटी जिकडे तिकडे लावून दिल्या. सगळं शहरामध्ये लाईटिंग म्हणजे लखलखाट करून टाकला. लखलखाट करून टाकला. आणि अशी चालताना सुई जरी पडली तर ती विचून घ्यायची अंधार कुठंच नव्हतं. अशा प्रकारे त्या चंपावतीच्या लग्नाला सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग ब्राह्मणाने त्या स्टेजवरती स्वस्तिक काढले आणि चांदी सोन्याचे आपले चौरंग बनवले आणि त्या चौरंगावर नवरा नवरी बसवले. मग जवळजवळ 100 लोक तर गुलाब पाण्याच्या बाटल्या घेऊन फवारायला सुरुवात केली. बरोबर. हा, सगळं सुगंध सुगंध सुगंध. हो, अशा डौलामध्ये ते लग्न झालं. आणि आपले लग्न लागण्याचा टाईम तोपर्यंत अक्षदा इतक्या का जवळजवळ 2.5 पोते इकडच्या राजांनी अक्षदा वाटल्या. हा, पण त्याच्यामध्ये तांदूळ, ज्वारी आणि ते मोठ्यालीची ज्वार हे एकत्र करून तिकडून जवळजवळ 2.5 पोते 5 पोत्याची निव्वळ अक्षदा तयार झाली. बरोबर. 5 पोते आणि 5 पोते सगळ्या तिकडच्या प्रजेला इकडच्या प्रजेला वाटता जवळजवळ 100-200 नौकर त्या अक्षदा वाटायला होते. आणि नवरा त्या चौरंगावर नवरा अगोदर गेला. त्याच्यानंतर 5 सवासणी घेऊन आणि वाजंत्रे घेऊन नवरी मंडपात गेली. मंडपातून त्या एक चक्कर म्हणजे फिरली आणि त्या
स्टेजवर गेली. स्टेजवर गेल्यानंतर ब्राह्मण वेद बोलायला लागला. मंगलाष्टके. हा, मंगलाष्टके बोलताना सावधान म्हटल्यानंतर तिकडचे वराती पश्चिमेला आणि गावातले वराडी पूर्वेला. हा, पण नवरा अक्षता टाकायला म्हणजे लांबून जोरात टाकायची. सटकून ना. आजही पाहतोय आपण. लग्न लागलं का तरुण पोरं एकदम हातात घेऊन जोरात छटकायचे. आणि त्या अक्षता म्हणजे शाळू जवार वगैरे इकडचे पाहणारे त्यांच्या कोणी डोळ्यात गेली कुठं गेली. आता बाकीच्या डोळ्याला लागल्यानंतर ते डोळे चवळायला लागले. तर इकडे बाकीच्यांच्या अक्षता पुरी होऊन मंगलाष्टके 7ही अष्टके पूर्ण झाले तरी ते डोळे चवळतच राहिले. डोळ्यात गेले ना ते. कोणाला दिसत होतं तर कोणाला नव्हतं. बस लग्न मोठ्या थाटामाटात पूर्ण झालं. त्याच्यानंतर जेवणाची व्यवस्था की जिथे माणसांनी तिथं बसायचं. हां, तांदूळ टाकले जागीच बसायचं. आपणही तसंच करतोय. आता जेवणाला सुरुवात होणार. मग वाढती जवळजवळ 1000 स्वयंपाकी होते. 250 भाजीवाले तर 250 भातावाले, डाळीवाले आणि त्याच्यामध्ये लोणचा वगैरे पापड छापड काय आंब्या निंब्याची लोणचं वाढायची. हां, आणि त्याच्यानंतर गोड लाडू पेढे सर्व काही जिलबी बर्फी काय ज्याला जे खायचं ते खायचं. हां, पण थुका गिळायचा नाही अटकायची तुम्हाला भेटणार नाही. ही पूर्वीची गोष्ट. लग्न पार झालं नंतर लोकचंद राजांनी त्या चंपावतीचं आणि चंद्रसेन त्या राजाचं रवानगी केली. मोठ्या थाटात मिरवणूक काढली ढोल ताशाच्या गजरात आणि त्यांना पाठवून दिलं. त्याच्यानंतर गोपीचंद आणि मैनावती लोकचंदची पत्नी मैनावती की आपल्या बाईचं चंपावतीचं भाग्य उजळलं. यथोचित सगळं पार पडलं. आणि ती सिद्धी एका राजाची राणी झाली. याच्यात त्यांना मोठा आनंद झाला. आणि तो सुद्धा भाषेमध्ये खूप सात्विक बोलणारा होता, मायाळू होता, दयाळू होता. त्याच्यानंतर जशी ती मुलगी पाठवली ती केली ती राणी म्हणून ती तिकडे गुरफटली. पण इकडे एक दिवस अचानक लोकचंद राजा खुर्चीवर बसलेला होता. अचानक काळाची झडप आली आणि जसा बसलेला होता तसाच त्याचा स्वर्गवासी झाला. त्यावेळेस मैनावतीला इतकं दुःख झालं की आताच आपला सोहळा पार पडून आणि शेवट आज आपल्या गोपीचंदाला आणि मला सोडून हे स्वर्गवासी झालं. परंतु ती थोडीशी ज्ञानाने असल्यामुळे त्यांनी तो शोक आवरला. मग लगेच गोपीचंदाला गादी स्थापन करून त्याच्यावर त्याची स्थापना केली. राजा म्हणून त्याला स्थापन केली. त्याला राज्याभिषेक केलं आणि नंतर लोकचंदला अग्नी कष्ट दिला. ते झाल्यानंतर गोपीचंद आणखीन कसा इकडं जा तिकडून एक बायको आण तिकडून फिर अशा म्हणजे 1300 झाल्या. पण त्याचं काय मग त्या राजकारणामध्ये चित्र रमेना.
कारण म्हणजे 1300 राजकारणामध्ये त्याला इंटरेस्ट येत नव्हता. हां, कारण त्या 1300 राण्या, पण मैनावतीला त्याचं मोठं दुःख झालं. आणि जसा लोकचंद बाप होता, त्या बापाच्याच मूर्तीवर हा गोपीचंद होता. मैनावती त्या मुलाला पाहायचं आणि लोकचंदची आठवणी यायची. कारण हा जो आपला देह आहे, आपला जन्म आहे, हा क्षणभंगूर आहे. केव्हा येईल आणि केव्हा जाईल, मागे धावायला काही राहणार नाही. म्हणून तिने काय केलं की त्या जालंधर नाथाची तिला माहिती होती की तो अमर आहे, तो अमर करतो, ही शक्ती त्याच्यात आहे. पण इकडे ही लोकचंद वारल्यानंतर ही विधवा झाली. मग विधवा झाल्यानंतर आज जर त्या बाबाच्या मठात मी गेली किंवा मठाकडे गेली तर जनता जनार्दन मला नावं ठेवते, माफ करणार नाही. कारण ही एका राजाची राणी होती आणि ती आज बाबाकडे जाते. मग तिने फक्त एका दासीला सांगितलं, तू फक्त माझ्याजवळ झोपायला ये. मग सगळे झोपले का, शहर सगळं झोपले, बंद झालं का त्या एकट्या दासीला घेऊन आमच्या बाबाच्या मठामध्ये जायचं. पहिल्या दिवस गेली, बाबाच्या उशाला फक्त ती बाबा झोपलेला होता आणि त्याच्या उशाला जाऊन ती उभी राहिली. जालंधर नाथाने डोळे उघडले आणि एकदम सांगितलं, तू कोण आहेस आणि इथे कशासाठी आली? तिने नम्रपणे हात जोडले, महाराज, मी लोकचंद राजाची राणी मैनावती आहे, गोपीचंदाची आई आहे. इथे येण्याचं कारण काय? तिने नम्रपणे सांगितलं, महाराज, मला तुमच्याकडून मंत्रविद्या घेऊन आणि मला सुद्धा अमर बनायचं आहे. जायचं चालते हो, तुला काही सांगता येणार नाही. ती दासी आणि ते निघून वाड्यामध्ये गेले. परत दुसऱ्या दिवस आणखीन रात्री 12-1 वाजला, ती दासी परत मैनावती परत जालंधर नाथाकडे गेली. त्या मठात गेल्यानंतर जालंधर नाथ झोपेत होते आणि उठले. कोण? महाराज, मी मैनावती आहे. बाई त्यावेळेस ती जालंधर नाथाच्या उशाजवळ बसली आणि मांडी घातली. मांडी घालून जालंधर नाथाचा उशा तिने मांडीवर ठेवलं आणि त्याची सेवा करायला लागली. हो, मनोभावे सेवा करता करता मग ही पक्क्या ध्येयाची आहे का कशी आहे, हे जालंधर नाथाने तिचं ते ध्येय पाहण्यासाठी एक भुंगा बोलवला. भुंगा म्हणजे गुंग. मग तो बोलवला आणि सांगितलं, मैनावतीला चांगलं आहे बघ, माझी सेवा कर, पण थोडीशी जर हालचाल केली तर तुला परत जावं लागेल. म्हणजे तुझी तपश्चर्या भंग होईल आणि तुला उपदेश मिळणार नाही. त्यावेळेस मैनावतीने जशी मांडी घातली आणि जमिनीतून तो भुंगा त्या मांडीला जसं लाकूड कोरतो असा कोरायला, गिरमिटासारखा कोरायला लागला. इतकी वेदना होयाची, पण इकडे हालचाल केली तर महाराज माझ्या मांडीवर झोपलेले आहे आणि त्यांचा शिस्तभंग होईल. आणि म्हणून त्या भुंग्याने ती मांडी
कोरून 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 निम्म्यावर आणली आणि जेव्हा रक्त वाहायला लागलं तरी त्या मैनावतीने त्या रक्ताकडे पाहिलं नाही. शेवटी तो भुंगा इकून तिकून चिल्ला इकून करून वर निघून गेला. हां, आणि रक्त बाकी चालू. जालंधरनाथांनी पाहिलं काही पक्क्या देहाचे आहे. आणि मग तो उठला आणि सांगितलं, हे काय वाहत चालले? महाराज, माझं रक्त आहे. का झालं? तर भुंग्याने का काहीतरी पण पोखरलं आणि ते रक्त जातं. म्हणजे भक्ती नाही साधी भोळी, भक्ती चुळावरची पोळी. एवढी मांडी पोखरली तरी तिने हो का चुना. म्हणजे ती खरी सतीपती होती. आणि नंतर तिला उपदेश दिला जालंधरनाथाने. उपदेश दिल्यानंतर किती 12 वर्षाचा उपदेश तिने सांभाळला. 12 वर्षापर्यंत ती रोज मठात जायची. तिची परीक्षा संपली, ती पूर्ण झाली. जालंधरनाथांनी आशीर्वाद दिला की तू अमर होशील, जाऊ. आणि नंतर ती आली. मग इकडे तिचा मुलगा गोपीचंद हा काय करायचा? सकाळी सुटला का पाणी तापत ठेवायचं आणि ते पाणी तापवलं का राहण्या उतारलं आंघोळीच्या नाणीच नाही यायचं. पण मैनावती कुठं बसायची? वरच्या मजल्यावर. पण नेमका हा आंघोळ करतो ते तिला दिसत होता. मग आता 1200 राण्या, कोणी पाणी उतारत 4-5 जणी भगुना वाढत नाही ते, तर कोणी थंड पाणी होतं आहे, कोणी साबण आणते, कोणी कपडा आणते, कोणी त्याचा कोट आणते. मग ते आंघोळवाला का हातपाय धुवले, आंघोळ घेतली का लगेच त्याला हाती धरून उठवायचं. नंतर कोणी ते वाळलेले कपडे आणायचे, त्याचा अंग पुसायचा, सुगंधी तेल लावायचं आणि नंतर कपडे घालून परत आणखी गोपीचंद राण्यात बसायचा. नंतर एक दिवस परत आंघोळीला गोपीचंद बसला. पाणी उतारलं. आई वर बसलेली होती. त्यांनी गोपीचंदाकडे पाहिलं की लोकचंदमध्ये आणि गोपीचंदामध्ये तीळ मात्र फरक नव्हता. हां, आणि त्या मैनावतीला रडू आलं. ही मूर्ती जसा बापाला काळाने उचलून नेलं असं एक दिवस ह्या राण्या कुठे जातील, राज्य कुठं जाईल, काय घोडे कुठं, हत्ती कुठे, म्हणून ती रडायला लागली. आणि ती रडताना नेमके तिची अश्रू हे गोपीचंदाचे अंगावर पडायचे, पाठीवर पडले. आणि ते पाठीवर पडले ना तर इतके काही गरम लागायचे, लगेच राजा उठायचा, त्याचे फोड आले. की एवढं पाणी गरम आंघोळीला. एका राणीने सांगितलं, महाराज पाणी गरम नाही, पण तुमची आई रडते आणि तिचा अश्रू तुमच्या अंगावर पडतं आणि त्याचे तुमच्या पाठीला फोड आलेलं आहे. माझी आई रडते. हो. गोपीचंद चवचवून उठला आणि झरझर वरच्या मजल्यावर गेला. आईला विचारला, आई तुझं रडण्याचं काय कारण? कोणी तुला सतावलं, कोणी बत्तावलं ते मला बोठाने जाव. पाताळात गेला असेल, पाताळात राहत असेल तर पाताळापर्यंत खोदून काढीन, आकाशात गेला असेल तर बाणाने त्याला शोधीन, पण सांग. त्यावेळेस मैनावती म्हणाली, बाळ अरे गोपीचंदा, तू भूलू नको, तू माझा आई. आपल्या नगराच्या बाहेर जालंधरनाथ राहतात, त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडून दीक्षा घे
आणि मंत्र घे एकदाचा अमर हो. त्याची भक्ती कर. हा गोपीचंद सांगतो आई थांब मी करेन, पण अजून मला 2 वर्षे राज्य करून दे. मैनावती सांग अरे मृत्यूला सणाचा भरोसा नाही, तेव्हा तुझे 2 वर्षे कुठे. असं तरी त्याने 2 वर्षे काढले. त्याच्यानंतर परत आई सांगते त्यावेळेस 1 वर्षावर आला. परत आई सांगते 6 महिन्यावर आला. 6 महिने राज्य करून दे. नंतर मी जलंधर बाबाकडे जातो दीक्षा घे. हा नंतर 6 महिने झाले 3 महिन्यावर आला. 3 महिने झाले 1.5 महिन्यावर आला. 1.5 महिना गेला 15 दिवसावर आला. 15वर आजकाल जसे आज नाही करत उद्या करील, हा. उद्या नाही परवा करील असं 15 दिवस गेले आठवड्यावर आला. आठवड्यात सोडून मग 2 दिवसावर आला. आई मी उद्या मला घेऊन चाल. हां तो दिवस गेला. नंतर दुसरा दिवस मैनावतीने जालंधर बाबाकडे जाणार घेऊन. तेवढ्यात जालंधरला राग आला. 2 वर्षापासून आई सांगते जालंधरनाथ बाबाकर, जालंधरनाथ बाबाकर मी राजा हो. राजाची प्रजा बोलवली. बरोबर. आणि त्याच्यानंतर त्याने त्याचा अर्थ तो घमेंडी होता बुवा असा. 5 लोक निवडले गुप्त हेरापैकी. 5 लोक निवडले आणि बाकीच्यांना सांगितलं आहे आपल्या वाड्याच्या मागच्या बाजूला 12 हात खड्डा खणा. 12 हात खोलीचा, जसे आपण संडास खोदून टाकले. मग एका रात्री कोणाला न सांगता 12 हात खोलीचा खड्डा खणला. आणि हे 5 जे हेर होते तुम्ही निम्या रात्री जा. जालंधरनाथ झोपेला असेल तर हाल न करता तसाच त्याला उचलून आला. बस एकदा ती ही कटकट मिटवायची म्हणजे त्याला गाडायचं. हा मग हे गेले जालिंदरनाथाला. आता जालिंदरनाथा हा महाराज होता, त्याला हे कृत्य काय करायचं ते समजलं होतं. मग त्याने झोपेचं मीच घेऊन कुठं इवळलं नाही का काय ना, या 5 लोकांनी त्याला हातोहात उचलून आणलं. हातोहात उचलून आणलं आणि त्या 12 हात खड्ड्यामध्ये त्याला टाकलं. मग बाकीच्यांना सांगितलं जा आपल्या आश्वाशाळेमध्ये घोड्याची लीज भरून आला. त्याच्याने पूर्ण हा खड्डा भरून काढा. त्यानंतर नाथ खाली वरून घोड्याची लीज आणून, परंतु त्याने विजेच्या सहाय्याने जवळजवळ 2 हात ती लीज वरच्या वर तरवून धरली. तरंगले गेले आणि त्याच्यानंतर पूर्ण खड्डा भरून त्याच्यावरून माती टाकून तापून टिपून ठेवून दिलं, सपाट करून टाकलं. मग आता गोपीचंदाला वाटलं आता आई सांगितलं मी कुठं जाऊ. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 8 दिवस झाले, मठामध्ये बाबाचा पत्ता नाही. त्याचे शिष्य जे होते ते सगळे रात्रीच्या रात्री बाबा कुठं तरी गेले, कुठं गेले, काय झाले. मग त्या शिष्यांची धावाधाव, इकडे जा तिकडे जा तिकडे जा, बाबाचा शोध घ्या. आणि मग मैनावतीला सांगितलं आई मी आता आज जाणार होतो पण मठात बाबा नाही आहेत, आता मी कुठं जाणार. त्यावेळेस मैनावती सुद्धी चिंतातूर झालं की बाबा एकाएकी कुठं गेले, काय झालं, का निघून गेले. अरे माझं स्वप्न अपुरं राहिलं. मग इकडे ह्या जालिंदरनाथाचा शिष्य कानिफनाथ
आणि मशिंद्राचा शिष्य गोरक्षनाथ. हो, मशिंद्रनाथाचाही पत्ता नाही, इकडं जालिंदरनाथाचाही पत्ता नाही. मग गोरक्ष आणि कानिफ, हा कानिफ जालिंदरनाथाला शोधत जातो आणि गोरक्ष हा मशिंद्राला गवसत जातो. दोघांना एक वर्ष झाले पण गुरूंचा पत्ता लागला नाही. गुरु कुठं गेले? एक दिवस अचानक तिकडून गोरक्ष आला आणि कानिफी या दोघांची भेट झाली. दोघंही ताणलेलं होतं. मग गोरक्ष आणि कानिफ हे एका विहिरीवर गेले, पाणी पिलं, विश्रांती घे. तू कुठं जातो? अरे माझ्या जालिंदरनाथाचा आता 1 वर्ष झालं पण त्याचा पत्ता नाही आणि कुठं नादा नाही. गोरक्ष सांगतो माझाही गुरु मशिंद्रनाथ, तोही कुठे गेला त्याची माझीही भेट नाही. तर 1 वर्ष मीही सत्याचा करत. मग दोघं बसले. त्या विहिरीजवळ आंब्याचं झाड होतं, त्याला आंबे लागलेले होते. गोरक्ष सांगतो अरे आंब उन्हात आपण आंब खाल्ले असते ना, पण आपण चढायचं नाही. मग तुझ्या मंत्रविद्येने उतार ना. तर गोरक्षाने मंत्र तोडून एक घुडचा घुडच खाली पाडला, खाली उतारला. बसले ते तिथं. दोघांनी ते सोडले, खायचे तेवढे खाल्ले आणि 5 आंबे शिल्लक राहिले. आता याची नुकसान करायची नाही. गोरक्षांनी कानिफला सांगलं तू आता हे आंब वरती लावून दे. कारण आपली भूक संपली, आता उरलेले वाया जाऊ नये म्हणून परत तिचं लावून. मी माझ्या गुरुच्या सामर्थ्याने त्या मंत्राने खाली उतारले. आता तू चढव. कानिफनाथ सांग अरे माझा गुरु सुद्धा बळकट आहे. जालिंदरनाथ म्हणजे अग्नी आहे, अग्नी. हा, त्यांनी ते आंबे सहज नेले आणि परत त्या घडाला लावून दिले. मग गोरक्षाला सांगितलं तू गुरुला गवसतस? अरे तुझा गुरु महान श्री लंपट आहे मशिंद्र. असा श्रीराजा मध्येच आहे. श्रीराजा म्हणजे तो राणी करून बसलाय आणि त्याला एक मुलगाही झालाय. आणि त्या तुझ्या गुरुची वाखाणणी माझ्या जालिंदर सारखा कानिफ सांगतो. तो गोरक्ष ए कानिफा जोर करू नकोस. तुझा गुरु किती सामर्थ्यवान आहे. त्या धवलपूर नगरमध्ये जा. सामर्थ्यवान असता त्या गोपीचंदाने 12 हात खड्ड्यामध्ये आणि त्याच्यावर घोड्याची रीत दाबले, पुरून दिला. तर सामर्थ्य कुठेच तुझा जालिंदरनाथाचा गेलचा. मग यांचं दोघांच्या गुरुचा तपास लागला. मग आता हे मशिंद्रनाथाचा सोडून द्या, तो तिकडं आहे श्रीराजामध्ये. आता आपल्याला गोपीचंदाची गोष्ट. मग हा कानिफ गौडबंग देशाचा त्या धवलपूर नगरामध्ये गेला, पण मैनावतीने ओळखला. अरे हा तर माझ्या गुरुचा शिष्य आहे आणि ही शिष्य म्हणजे गुरु बहीण झाला. मग तिला या बसा पाणी दिला, विचारपूस केली. पण कानिफ काय सांगतो, मला इथं बसायचं नाही, तुझं पाणी नको, काहीच नको. माझा गुरु कुठं पुरलाय तो दाखव. तुझ्या गोपीचंदला बोलाव. मग मैनावती तिला जालिंदरचा पराक्रम माहिती होता, कारण हिचा अग्नी आहे. आता आपल्या मुलाचा नाश होणार.
मग त्याचे पाया पडून, कानिफाचे पाया पडून 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 मी तुझी गुरु बहीण आहे, तेव्हा माझा ऐक, तुझ्या चरणी लागतो, पाया पडतो, शांत हो. शांत झाला. नंतर गोपीचंदाला बोलवलं. कुठं कुठं माझा गुरु कुठं पुरला, तेव्हा त्यांनी नेऊन दाखवलं. या ठिकाणी या खड्ड्यामध्ये आहे. मग मैनावतीने सांगितलं का तू कोरपाळे होऊन माझ्या गोपीचंदाला वाचव, मी त्याला गुरुबंधूच करून टाकीन आणि तुझ्याबरोबर तुझ्याबरोबर आणि जालेंद्रनाथाचा शिष्य बनवीन. हां. मग त्यांनी सांगितलं, गोपीचंद राजा तो ताबडतोब 5 तुझ्या मूर्त्या बनव. एक लोखंडाची, एक तांब्याची, एक पितळाची, एक रुपयाची आणि एक सोन्याची. आणि दुसरी सोन्याची. अशा 5 पुतळा बनव. आता राजा होता तो, हुकूम दिला म्हणजे ताबडतोब राजा बोलेंद झाले. झाले. हां. 5 पुतळं बनवून आणलं आणि नंतर कानी फानी खड्ड्याजवळ गेला. गोपीचंदाला सांगितलं, तुम्ही इथं थांबायचं नाही, इथं फक्त लोखंडाचा पुतळा उभा कर. लोखंडाचा पुतळा म्हणजे खड्ड्यापासून 10 फुटावर उभा केला आणि गोपीचंदाला सांगितलं, तू तिकडं वाड्यात जा. कानी फाने आला निरंजन. तेव्हा जालिंदरनाथाने आतून, कोण आहे? मी गोपीचंद. आणि जसे जालिंदरने फूक मारली तर लोखंडाचा पुतळा जळून अशी राख झाली त्याची. गोपीचंदाला सांगलं, पाहिलाच प्रकार, गुरुचा सामर्थ्य पाहिलाच. मग आता पितळाचा उभा केला. अजून सांगितलं, अलख निरंजन, कोण आहे? गोपीचंद. अजून त्याने जशी फूक मारली तर तोही पुतळा जळून राख झाली. मग आता तांब्याचा पुतळा ठेव. तांब्याचा पुतळा अजून हाक मारली, त्याची राख झाली. चांदीचा राख झाली. सोन्याचा पुतळा, त्याचीही राख झाली. 5 पुतळं म्हणजे एकही पुतळा तिथं शाबूत राहिला नाही, ठेवला ना. जालिंदरनाथाला वाटलं. मग गोपीचंदला बोलावलं, गोपीचंद ये, आता बाकी तू आता जाय. मग यांनी कानिफने थोडीशी लीड वकरली, असा मोकळा केला आणि मग सांगितलं, अलख निरंजन, कोण आहे? गोपीचंद. 5 वेळेस मी मंत्र टाकले तरी अजून गोपीचंद आहे, म्हणजे हा कोणीतरी सामर्थ्यवान असला पाहिजे. आणि मग जालिंदरनाथ निघाल्यानंतर गोपीचंद, मैनावती हे त्याचे चरणावर जाऊन पडले. मग त्याचे आंघोळ वगैरे, गोमूत्र, तीर्थ, दूध वगैरे पवित्र केला त्याला. तेव्हा ओतून शांत केला. आणि नंतर मैनावतीने सांगितलं, गुरुदेवा, माझ्या पोराची चूक झाली, अज्ञान होता, म्हणून आता तुमच्या चरणाशी शरण तो आला, तेव्हा त्याला मंत्र देऊन आणि तुमचा शिष्य बनवा. काही हरकत नाही, चालेल. मग लगेच घेऊन गेला. ह्या तुझ्या 1300 रानात जाऊन दे, तुझा वाडा जाऊन दे, तुझे 500 हत्ती जाऊन दे, 5000, 10,000 घोडे जाऊन दे. चलो. गेल्यानंतर त्याला दीक्षा दिली.
दीक्षा काय त्याला सांगितलं गंगा जमनी धोतर सोडा फेकून द्या, 2 बोट लंगोट जाळा, कारण 2 बोटावळी लंगोट नाही, तुझा राजकोट जाऊन दे, कफनी जाळा, भगवी कफनी दिली, तिरसूळ दिला, एक चिमटा दिला आणि चंदन ओटीच्या म्हणजे कपाळाला आणि अष्टगंधाचा तिळा दिला, तू आजपासून माझा शिष्य झाला. तेव्हा मी सांगेन तसं वागायचं. राण्यांकडे जायचं नाही, तुझ्या वाड्यात जायचं नाही, तुझ्या घरचं जेवायचं नाही, कोणाच्या घरचं पाणी पियायचं नाही, मठामध्ये बस, मंत्र दिला तो जप आणि परत मांडी घालून बसला तर इकडे तिकडे हालचाल करायची नाही. आणि मग तो मंत्र म्हणायला लागला. पण तर किती 1 वर्षामध्ये त्याने जालंधरनाथाच्या मठामध्ये ठेवलं आणि नंतर सांगितलं आता चालता हो, अरगावी जाणे परगावी जाणे, परंतु तिचा नातलग मामा काका चुलत भाऊ बहीण नातलग असतील मावशी यांच्या घरी कधी जाऊ नये, पाणी पिऊ नये, अन्न जेवू नये आणि भिक्षा मागायची फक्त एका टायमापुरती, पोटापुरती. तिचा टाईम भागील ना एक सण एवढीच भिक्षा मागायची, कोणाच्या घरी जाऊन बसायचं नाही, रस्त्याला जायचं, जेवढी दिली तेवढी घ्यायची आणि चालू पडायचं. मग त्यावेळेस त्याला दीक्षा दिली आणि गोपीचंद अगोदर सारा घरी गेला. राण्यांना सांगितलं 1300 राण्या 1600 सहल्या तुम्ही चालत्या व्हा, जिकडं तुम्हाला जाता येईल तिकडं जा. मग 500 घोड्याच्या अश्वशाळेमध्ये गेला. तो जाताना घोडे हिळाला येते, हिळाळून त्यांना वाचा फुटली आणि धडाधड खाली पडायचे, पडला का मेला. ते गोपीचंद पाहायचा आणि रडायचा, काय हे मला आईने दुःख दिला, आई जर सांगते ना तर मी ह्या उद्योगाला लागलो नाही. घोड्यांना विचारलं का तुम्हाला खाना पाना सगळं वैरण मिळेल, घोड्यांना वाचा फुटली का आमच्या पाठीचा बसणारा गेला तर आता आम्ही राहून काय उपयोग. सगळे म्हणजे जवळजवळ 10,000 घोडे त्याच्या देखत मेले. हत्तीच्या पागेत गेला, हत्ती सुद्धा किसाचा येते आणि धाडकण पडलं का मरून जायचे. म्हणजे 500 हत्ती मेले, 1,000 घोडे मेले आणि मग सगळे शहरात फिरला. पण हा आपला राजा, याला भिक्षा कोण देणार? त्याच्या राज्यामध्ये आपण किती नांदलो खेळलो, त्यांनी आपल्याला दुःख दिलं ना, आणि आपण गरिबाला काय मिळेल त्या राजाला आपण काय भिक्षा देणार? सगळा सहार फिरला पण त्याला कोणी भिक्षा वाढली नाही. आणि लगेच त्याचा पाठीमाग गुरु हा कायम राहायचा, त्याला धक्के मारून ती ज्या नगरातून पुढे गेला. असा जाता 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 मग जिकडं जाता येईल तिकडं, मग जंगलात मुक्काम झाला तर झाडाखाली राहायचा, गावात गेला तर एखाद्या देवळात राहायचा, पण कोणाच्या घरी जायचा नाही. असं असताना किती 12 वर्षे तो फिरला.
12 वर्ष 12 वर्ष नुसती भ्रांती केली, भिक्षा मागून जगला. उपजीविका केली त्याने. आणि नंतर 12 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मग चंपावतीकडे जावं असं त्याच्या मनात वाटलं. हां, नंतर तो फिरता त्या चंपावतीचा आंब्या निंब्याचा एक बाग जळून आणि म्हणजे वाळून गेलेला, सगळा मेलेला, त्या बागेत जाऊन गोपीचंद बसला. पण उन्हाने वाळलेली सगळी लाकडं त्यावेळेस, कारण गोपीचंदाचा पूर्ण त्याचा भक्ती मार्ग पूर्ण झाला आणि जवळजवळ गुरुचा आशीर्वाद पाहिजे होणार. त्या बागेला मेलेले यांना जेव्हा पाला फुटायला लागला, पाला फुटला, हिरवीगार, आणि निंबांना, आंब्यांना, जांभींना बहार आला, तेव्हा त्या चंपावतीच्या दासी लाकडं आणायला त्याच बागेत गेल्या. वाळलेली होती. वाळलेली, त्यांचा बाग मेला आहे ना, त्याची लाकडं आणायची. पण तिथे गेल्या तर त्याला नवी पालवी फुटून बहार आलेला आणि त्याच्या खाली तो गोपीचंद बसलेला होता. दासींनी पाहिला आणि लगेच धावत गेल्या चंपावतीकडे. ताई साहेब, तो आपला मेलेला बाग जिवंत झाला आणि त्याला बहार आलाय. आणि कोणीतरी एक ऋषीमुनी त्या बागेत बसलेला आहे, पण नेमका तुमच्या भावासारखा वाटतो. चंपावती सांग, माझा भाऊ एक बलाढ्य राजा आहे, तो इथे कशाला येईल, आणि तो काय गोसावी होणार आहे का? त्यामुळे चंपावती लगेच गाडी काढली, त्या बागेमध्ये आली. पाहते, हो, बाग तर बहारला, पण त्याच्या जवळ गेली. तिने ओळखला, दादा, अरे काय तुझी अवकाळ आहे, तू एका नगराचा राजा आणि आज काय चंदनाचा टिळा देऊन भगवे वस्त्रे, तुझा धोतर कुठे गेला गंगा जमिनी आणि कफनी जाऊन. पण त्या मायेच्या उमऱ्यामध्ये गोपीचंदाला मिठी मारली तिने. माझ्या भावाच्या राज्यावर अशी अवकळा आली म्हणून तिने हाताला धरला, चाल घरी चाल. बस हिने नेला एका स्पेशल खोलीमध्ये, वरच्या मजल्यावर बसवला, पाणी दिला आणि ती घाई स्वयंपाक करायला लागली. साडी डाळी उत्तम प्रकार तेल तूप काढून, आणि त्या की माझ्या भावाला आज चांगलं मी जेवण घालणार. ती स्वयंपाकात रमली. जालिंदरला माहीत कळलं, अरे याला एवढं सांगितलं तरी बहिणीच्या घरी गेला आणि तेल तुपाचं जेवण राहिलाय. जालिंदर गेला, लगेच त्याला हाताला धरून बाहेर खेचलं आणि 2 गच्च्या दिल्या. चालता हो इथून, तुला सांगितलं होतं अरगावी जाणे परगावी जावे, पण नाथनगाच्या घरी जायचं ना. तरी तो आला. गोपीचंद होता तर निघून या. चंपावतीने काय भाजी भात डाळ पोळ्या काय नाना प्रकारचा पदार्थ मिष्टान्न तयार केलं आणि आता जातो भाऊला जेवायला आणते. त्या खोलीमध्ये गेले तर भाऊचा पत्ता नाही. मग इकडं करून ठेवला तेही नाही आणि भाऊही नाही. तिला इतकं दुःख झालं. मग तिने काय केलं की भाऊ उपाशी त्यानं माझ्या घरी येऊन गेला आलेला.
त्याच्यासाठी एवढा जिवलग स्वयंपाक बनवला, लाकडा गोळा केली, त्यांनी चिता रचली आणि त्याच्यामध्ये त्यांनी उडी मार. उडी टाकून दे. भाऊला जेवण ना, भाऊला मला साधा जेवण सुद्धा देता आलं नाही. देता आला नाही. मग जगून उपयोग काय, कशासाठी जगायचं. हो. मग हा केला गोपीचंद. जाता 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 जालंधरने सांग, तो जालंधरला जाऊन भेटला. त्याचे चरणी 12 वर्षे पूर्ण झाले. मग जालंधरने सांगितलं की जाओ बेटा, तू अमर झालास, अमर. मग तेव्हा परत गोपीचंद अजून परत चंपावती जिथे जळली तिथे गेला. तिचे हाडं गोळा केले, हाडाला हाड, पायाचं, हाताचं, बोटाचं सगळं, आणि जलंधरचं नाव घेऊन त्याच्यावरून हात फिरवला. चंपावती सजीव झाली. हो. नंतर दोन्ही भावंडांच्या भेटी झाल्या, गळा भेट झाली, एकमेकाशी छातीला धरली, आणि मग मस्त जेवण केला. आणि नंतर तो तिथून निघून आणि या धवळपूर नगरामध्ये आला. धवळपूर नगरामध्ये आल्यानंतर मग आईला सांगितलं, आई तुझा शब्द पुरा केला, मी अमर झालो. तरी मैनावती सांग, कशावरून, काय आहे तुझ्याजवळ. तेव्हा 12 कोठड्या मिठाच्या भरेल होत्या धवळपूरमध्ये. आईने सांगितलं, तू खरंच अमर झाला, ह्या 12 कोठड्या मिठाच्या आहेत, याच्यावरून हात फिरव आणि त्याची साखर बनव, तर मी सांगेन का अमर झाला गोपीचंद. मग त्यांनी त्या 12 कोठडीवरून हात फिरवला, जालंधरचा नाव घेतला, त्या मिठाची साखर झाली. हो, साखर झाली. आणि मग गोपीचंद म्हणजे अमर कसा झाला, अजूनही त्याची शाश्वती आहे की ज्या वेळेस 12 वर्षांनी सिंहस्थ होतो, आपल्या नाशिकमध्ये सिंहस्थ चालू वर्षी आहे आता, 26 मध्ये आहे. सिंहस्थ येतो, त्यावेळेस नारू शंकराला राम मंदिर आपल्या रामकुंडाजवळ घंटा आहे. हा, तर तो कितीही जोरात तरी एकाच बाजूला छान आवाज येतो, दुसऱ्या बाजूला लागणार नाही. पण ते साधू संत महंत येतात सिंहस्थाच्या टायमात एखाद्या पर्वणीला, जर त्या दोन्ही बाजूला ठण वाजला, त्यावेळेस साधू संत सांगतात, आज गोपीचंद आला. ही गोपीचंदाची साक्ष आहे. गोपीचंद अमर झाला, तसे तुम्ही सगळे अमर अमर व्हा. माझी गोष्ट संपली. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या ह्या शेकोटीवरच्या गप्पा आहेत, म्हणजेच गोष्टी ज्या पौराणिक आहेत, मौखिक आहेत, कोणत्याही प्रकारची लिखित गोष्ट नाही. तर आमच्या भुसारे बाबांनी, आमचे मामा आहेत, यांनी ती गोपीचंद आणि मैनावती यांची गोष्ट आज आपल्याला सांगितली. निश्चितच तुम्हाला आवडली असेल. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.